नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये एक अब्राहम हिक्स यांचा एक प्रोसेस मी शेअर करणार आहे. हे एक लॉ ऑफ अट्रॅक्शन टेक्निक आहे असं समजा. या टेक्निकचा मुख्य उद्देश असा आहे की आपल्याला आपलं मनी व्हायब्रेशन ह्याच्यामुळे वाढू शकतं. कारण आपण सगळे लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्यांना माहिती आहे त्यांना हे माहिती आहे की आपण कसं आकर्षित करतो किंवा काय अट्रॅक्ट करतो. तर आपल्याला आपल्या व्हायब्रेशनला ज्या गोष्टी मॅच होतात त्या आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. सो आपल्याला जर का अधिक समृद्धी हवी असेल तर आपल्याला आपलं आत्ता आहे त्याच्यापेक्षा व्हायब्रेशन वाढायची गरज असते. सो पैशाच्या बाबतीत थोडं व्हायब्रेशन वाढवणं किंवा हे अवघड जातं. ॲफर्मेशन सुद्धा पैशाच्या बाबतीत जरा अवघड जातात करायला. कारण बऱ्याच वेळा असं होतं की ते ॲफर्मेशन करताना ती भावना येणं अवघड असतं. कारण असं आपल्याला माहिती असतं आपला बँक बॅलन्स किती, आपल्याकडे किती पैसे आहेत आणि मग ते मला हे एवढे पैसे मिळालेले आहेत वगैरे असं म्हणणं थोडं अवघड जातं. आपण ते सिक्रेट्स ऑफ मिलेनियम माइंडमध्ये पण बघितलं की पैशाच्या ॲफर्मेशनच्या ऐवजी त्यांनी मुद्दाम म्हणून डेक्लरेशन करा, त्याचा पण व्हिडिओ केलेला आहे. तर डिक्लेरेशन करा असं ते म्हणतात की ॲफर्मेशन कारण पेक्षा जास्त काम करतात ते. सो असं ही जी एक प्रोसेस आहे ही तुमचं व्हायब्रेशन नक्की वाढवायला मदत करते आणि सोपी असल्यामुळे मजा करण्याला पण मजा येते. सो जरूर करून बघा. आता या प्रोसेसचं नाव आहे वॉलेट प्रोसेस. आता वॉलेट प्रोसेस म्हणल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की काहीतरी पैशाच्या संबंधी आणि आपल्या पाकिटाच्या संबंधी ही प्रोसेस आहे. तर अब्राहम हिक्स म्हणतात की तुम्ही काय करा की एक $100 त्यांनी US मध्ये $100 घ्या आणि ते तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा. कायम ते तुमच्याबरोबर वॉलेटमध्ये असायला पाहिजे. $100ची नोट आणि तुम्ही काय करायचं त्या $100नी शॉपिंग करायची आहे. आता तुम्ही म्हणाल की $100नी शॉपिंग करायची म्हणजे काय की आपल्याला तर व्हायब्रेशन वाढवायचंय, खर्च करायचं नाहीये. तर आता ही जी शॉपिंग आणि खरेदी करायची आहे ती आपल्याला व्हर्च्युअल करायची आहे. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला खरेदी करायची नाहीये. आपल्याला असं बघायचंय की दिवसात हे किती वेळा आपण या पैशातनं काय काय घेऊ शकतो. तर आता आपल्याकडची सगळ्यात मोठी करन्सी म्हणजे ₹500ची नोट आहे सध्या. तर त्यामुळे असं करा की तुम्ही ₹500ची नोट घ्या किंवा 500च्या मल्टिपल्समध्ये घ्या की 1000 तुम्हाला किती ठेवायचे असेल, 3000, 5000 असे काही तुम्ही ठेवू शकता. पाकिटात तेवढे पैसे ठेवायचे आणि त्याच्यावर लक्ष जाईल किंवा जेव्हा लक्षात येईल तेव्हा दिवसातनं किती वेळा त्या असा विचार करायचा की ते जे तुम्ही पैसे ठरवता की तुम्ही ठेवणार आहे, घेणार आहे, त्यातले किती वेळा तुम्ही त्यातनं काय काय खरेदी करू शकता. तर आता असं बघा की तुम्ही काही आपण कुठलाही अमाऊंट घेऊया तर त्याच्यामध्ये तुम्ही असा विचार करायचा की मी यातनं काय काय करू शकते. तर अगदी ₹500 घेतलं तर मी एखादा सिनेमा बघू शकते, पुस्तक घेऊ शकते, काहीतरी गोष्टी खाऊ शकते, कुणाला तरी देऊ शकते, एखाद्या म्हणजे सेल्फ केअरच्या दृष्टीनं ब्युटी पार्लरमध्ये जाऊन काहीतरी करून घेऊ शकते. सो असा तुम्ही तो विचार करायचा आहे की हे ₹500 काय मी फुलं घेऊ शकते, खायला काहीतरी स्पेशल घेऊ शकते, काहीतरी ऑर्डर करू शकते रेस्टॉरंटमधनं, कुणासाठी तरी काहीतरी करू शकते. सो असं जितके तुम्हाला सुचतील गोष्टी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या जे तुम्ही अमाऊंट ठरवता 500 असेल, 1000 असेल, 2, 3, 5, 10 काय जे तुम्ही ठरवाल त्या अमाऊंटमधनं तुम्ही काय काय करू शकता त्या दिवसातनं. आता हे बघा की तुम्ही हे खर्च करायचे नाहीयेत, हे सगळं आपलं व्हर्च्युअल चाललेलं आहे. तुम्ही काय करायचं आहे तर यातनं फक्त आनंद घ्यायचा आहे की तुम्ही ह्या ह्यानी मी हे पण घेऊ शकते, हे पण घेऊ शकते असं. सो असं तुम्हाला ती एक्साइटमेंट हे करायची आहे. तो न खर्च करता शॉपिंगचा अनुभव घ्यायचा आहे की अरे हे पण होऊ शकतं, हे पण होऊ शकतं. आता ह्याचा फायदा काय आहे तर ह्याचा फायदा की तुम्ही तुमच्याकडे काही पैसे असले, तुम्ही एकदा ती गोष्ट खर्च करून घेऊन टाकली म्हणजे तर तुमच्याकडे एकच वस्तू येते. पण असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला दिवसातनं खूप वेळा ते पैसे असण्याचा, खरेदी करण्याचा तो आनंद आणि अनुभव तुम्ही घेऊ शकता. मग कुणाचा अगदी देण्याचा सुद्धा आपल्याला कुणाला तरी गरजूंना आपण दिले तरी तो आनंद असतो ना आपल्याला. सो असे वेगवेगळ्या किती प्रकाराने तुम्ही ते खर्च करता. सो एखादी ₹500ची नोट घेतली आणि तुम्ही एकदा खर्च केली तर ₹500 एकदा खर्च होऊन जातात. पण जर तुम्ही हे असं दिवसातनं 100 वेळा केलं असं धरूया तर बघा तुम्ही दिवसातनं 50,000ची खरेदी केल्यासारखं आहे. सो हा तुम्हाला तो आनंद आहे, ही एक्साइटमेंट आहे आणि हे तुमचं मनीच्या बाबतीत व्हायब्रेशन वाढवतं. कारण मनी माइंडसेट चेंज करणं थोडं जड जातं म्हणून आपण एवढे व्हिडिओ केलेले आहेत. मनी माइंडसेटचा वेगळा एक म्हणजे प्लेलिस्ट पण केलेली आहे ज्याच्यामध्ये पहिल्यापासून, कारण आपण सारखं इतकं ऐकलेलं असतं पैशाबद्दलच्या गोष्टी मनात बसलेल्या असतात आणि पैशाबद्दल सारखं दिसत असतं आपल्याला, बँक बॅलन्स दिसत असतो, खरेदी करताना सारखे मनात विचार येत असतात की आता आपलं हे कमी झालं, महाग आहे, अशा गोष्टी हे पैशाबद्दल एकदम पॉझिटिव्ह विचार करणं हे अवघड जातं.
म्हणून अशा ज्या प्रोसेस असतात ज्याच्यात रिस्क काही नाही, आपण काही यातनं खर्च करत. मग अगदी तुम्ही स्टॉक सुद्धा म्हटलं तरी मला हा स्टॉक घ्यायचा आहे, 500 रुपयाचा असेल, 1000चा असेल, त्यातले किती स्टॉक येतील तुम्हाला. सो असा म्हणजे इतकं तुम्ही त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी शोधू शकता. फुलं घेण्यापासून ते काही खायला घेण्यापासून ते कपड्यापासून ते पर्स, काय जे तुम्हाला सुचेल असं तुम्ही बघा की किती वेगवेगळ्या वे मध्ये ते 500 रुपये, 1000 रुपये जे काय असेल ते तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं खर्च करू शकता. किती लोकांना चहा देऊ शकता, किती लोकांबरोबर काहीतरी केक आणून शेअर करू शकता, असं काहीतरी असेल. सो खूप ह्याच्यामध्ये गोष्टी येतात. छान आपल्याला मजा येते करायला, करून बघण्यासारखी गोष्ट आहे. एखादा आठवडा घ्या आणि असं नवीन वर्ष आहे आता, असं नवीन वर्षात सुरुवातीला जर का आपलं मनी बद्दलचं व्हायब्रेशन वाढलं तर चांगलंच आहे. त्याच्यावर अजून सुद्धा व्हिडिओज मनीच्या बाबतीत केलेले आहेत, पैशाच्या बाबतीत त्याची एक वेगळी प्लेलिस्ट आहे. त्यातले व्हिडिओ बघितले नसेल, हा पहिला असेल तर तेही नक्की जाऊन बघा. आणि ही सोपी आणि मस्त प्रोसेस ज्याच्यामध्ये करायचं नाहीये, रिस्क घ्यायची नाही, अजिबात खर्च करायचे नाही, लक्षात घ्या. सो वेगवेगळ्या वे मध्ये तुम्ही करू शकता. आपलीच इमॅजिनेशन पण वाढते. असाच एक प्रॉस्पॅरिटी गेम म्हणून पण एक त्यांची प्रोसेस मागे शेअर केलेली आहे अब्राहम हिक्सची, ती सुद्धा खूप छान आहे. तर ती पण करून बघू शकता ह्याच्यानंतर ती केली नसली तर. सो आठवडा घ्या, मस्त शॉपिंग करा, शॉपिंगचा आनंद घ्या न पैसे खर्च करता. आणि आवडला तर लाईक करा, ज्यांना उपयोग होईल त्यांच्याबरोबर शेअर करा व्हिडिओ, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि असंच नवीन विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू. नमस्कार.